हॅलो नमस्कार. तर चला आज ना आपण एक मस्त असा स्टार्टरचा प्रकार बघूया. एकदम झटपट आणि एकदम टेस्टी असा हा लागतो, प्लस हेल्दीसुद्धा आहे. तर आज आपण बघणार आहोत हराभरा कबाब. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी एका गंजात थोडंसं गरम पाणी घेतलं आहे. त्याच्यात मी एक जुडी पालक घातला आहे. गरम पाण्यात आपल्याला याला फक्त ब्लांच करून घ्यायचं आहे, शिजवायचं नाही आहे. फक्त थोडं सॉफ्ट होईस्तोवर करून घ्यायचं आहे असं. आणि आता मी इथे फ्रोझन वाटाणा वापरणार आहे. जर तुम्ही ताजा वाटाणा वापरणार असाल तर त्याला पालकासोबतच गरम पाण्यात टाका, त्याला आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. आता फ्रोझन वाटाणा ऑलरेडी मऊ असतो, त्यामुळे त्याला डायरेक्ट आधीच पाण्यात टाकायची गरज नाही आहे. सो इथे एक उकळी आल्यानंतर मी इथे हे फ्रोझन वाटाणा ह्याच्यात घातला आहे. आता फक्त 2 ते 3 मिनटं आपण याला असं पाण्यात ठेवूया. आता हे छान उकळलं, त्याला बंद करून देऊया. आता मी एका गंजात थंड पाणी, त्यात 1-2 फक्त बर्फ घातले. साधं नळाचं पाणी आहे, गार पाणी नाही आहे एकदम. आता हा पालक जसा आपण गॅस बंद केला तसा लगेच हा पालक काढून आपल्याला त्या थंड पाण्यात टाकायचा आहे, जेणेकरून त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबेल आहे आणि त्याचा हिरवा रंगही व्यवस्थित राहील. तो हिरवा रंग आपल्याला हवा आहे, तो जायला नको आहे. सो आपण हे सगळं असं काढून घ्यायचं आहे, थंड पाण्यात टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटं ह्याला आपण असंच ठेवूया. आणि आता आपल्याला ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आपल्याला पाण्याचा अंश बिलकुल नको आहे, अदरवाईज आपले कबाब जे आहेत ते एकदम सॉगी होऊन जातील. सो ह्याच्यातलं असं पिळून सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता इथे मी कढईमध्ये थोडंसं बटर घेतलं आहे. ह्याच्यामध्ये मी 3 फरसबी घेतल्या आणि एक छोटा गाजराचा तुकडा घेतला आहे. त्याला असं कापून थोडंसं फक्त बटरमध्ये टॉस करून घेणार आहे, 2 ते 3 मिनटं हलकं सॉफ्ट होईस्तोवर. आता हे मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आहे. ह्याच्यात ह्या भाज्या घालूया आपण. तुम्ही हवं असेल तर ह्याला छान बारीक चॉप पण करू शकता, पण मी याला डायरेक्ट बारीक करणार आहे कारण आपल्याला पूर्ण हिरवा रंग हवा आहे. थोडासा आल्याचा तुकडा घालते आहे. त्याच्याऐवजी तुम्ही आलं आणि कोथिंबीरीची पेस्ट घालू शकता. आणि जर तुम्ही लसूण खात असाल तर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर अशी एक पेस्ट करून पण तुम्ही याच्यात घालू शकता. आता आपल्याच्यात तिखटाचा वापर करायचा नाही आहे, सो मी याच्यात हिरव्या मिरच्या घालणार आहे. आणि पुदिना घालते आहे, 1 मूठभर पुदिनाची पानं घातली आहे. आता ह्याला आपण छानपैकी बारीक करून घेऊया. पाणी घालायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये, त्यामुळे हे थोडंसं असं रफली बारीक होतं. आपल्याला हे असं रफली बारीकच हवं आहे. ह्याच्यात पाणी घालायचं नाही आहे, जेवढं बारीक होईल तेवढंच बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण हे छानपैकी एका बाउलमध्ये काढून घेऊया. असं मी हे काढून घेतलं आहे सगळं. आता ह्याच्यामध्ये मी एक मीडियम साईजचा बटाटा उकडलेला ह्याच्यात किसून घालणार. आता बटाटा किसून झाला आहे. ह्याच्यात मी पनीर घेतलं आहे. आता हे एवढं पूर्ण पनीर मी ह्याच्यात घालणार नाही आहे, अर्धच पनीर घालणार आहे. सो पनीर पण किसून घ्यायचं आहे आणि ह्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडासा गरम मसाला घालणार आहे, धने जिरे पूड घालणार आहे. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर थोडीशी टेस्ट करून बघा. जर तुम्हाला याच्यामध्ये तिखट कमी वाटत असेल तर थोडंसं तुम्ही याच्यात तिखट किंवा मिरचीची पेस्ट घालू शकता. त्याच्यात मी चाट मसाला घातला आहे. आणि जर तुम्हाला अजून चटपटी टेस्ट हवी असेल तर थोडंसं लिंबू पिळून पण घालू शकता, ते पण छान लागतं याच्यामध्ये. सो आता हे छान मिक्स करून झालं आहे. ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालते आहे. त्याच्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स पण घालू शकता. ब्रेड क्रम्स आणि थोडासा मैदा असंही घालून तुम्ही हे करू शकता, पण मी याच्यात मैद्याचा वापर करणार नाही आहे म्हणून मी याच्यात कॉर्नफ्लॉवर घातलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं तुम्हाला हे असं मऊसर जाणवेल आहे, ओलसर हलकं, पण ते तसंच राहतं ह्याचं कन्सिस्टन्सी. हे एकदम असं हार्ड आणि एकदम गोळा होणार नाही ह्याचा. आतून हे हलके सॉफ्टच होतील कबाब आणि बाहेरून थोडासा याला क्रिस्पीनेस येतो. सो असा हा आपला गोळा बनवून तयार झाला आहे. आता इथे मी रवा घेतला आहे. रव्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स घेऊ शकता आणि काजू घेतला आहे डेकोरेशनसाठी. आता असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे, हलके हातानेच दाबायचे, खूप प्रेस नाही करायचे.
असा एक हलका सर्कल करून हलका फ्लॅटन करून घ्यायचं आहे याला. आणि आता आपण ह्याला रव्यात घालूया आणि ह्याला छानपैकी असं कोट करून घेऊ. इथे आपला हा एक कबाब बनवून तयार झाला आहे. आता ह्याच्यावर आपण एक काजूचा अर्धा तुकडा असा लावून घ्यायचा आहे. अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे असा गोळा घ्यायचा आहे, असा ह्याला छानपैकी राऊंड करून रव्यात कोट करून घ्यायचं आहे आणि असं ह्याला फ्लॅटन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळे करून घेऊया. आता असे मी हे एक 4 करून घेतलेत. आता आपण आता ज्या कढईत मी पहिले भाज्या टॉस केल्या त्या त्याच्यात थोडंसं बटर होतं, त्यातच आता मी तेल घातलं आहे आणि ह्याला असं शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता किंवा तुम्ही याला ओव्हनमध्ये पण बनवू शकता. आता ह्याला एक 3 ते 4 मिनटात छानपैकी एका बाजूने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तुम्ही चमच्याने चेक करू शकता की हा खालून झाला आहे की नाही आणि मग त्याला होऊ द्या. आणि ह्याची फ्लेम हाय नाही ठेवायची आहे, आपल्याला मीडियम ठेवायची. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. आता हे झालं आहे, तर मी आता ह्याची बाजू पलटली. आता दोन्ही बाजूनी आपण एक 3-4 मिनटं करत छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. हाय करू नका, अदरवाईज ते बाहेरून करपतील आणि आतून कच्चे लागतील. असे आपण ह्याला एक छानपैकी होऊन द्यायचं आहे. आता ही आपली खालची बाजू पण झाली आहे का आपण चेक करू. चला, ही पण झाली आहे. सो आपले हे कबाब तयार झाले आहेत. आता आपण ह्याला एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया. सो असे हे आपले मस्तपैकी हराभरा कबाब एकदम झटपट आणि सिंपल रेसिपीने तयार झाले आहे. सो असे हे आपले कबाब तयार आहेत. आता मी बाकीचेही बनवून घेतले आहेत. सो हे असे आपले हराभरा कबाब विथ पुदिना चटणी मस्तपैकी तयार झाले. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रेसिपीला लाईक करा. थँक्यू.